गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत. अर्थातच मी गणेश साखरे. आजचा विषय आपला 12 वर्षापासून जे मोदीजींनी हुकुमशाही पद्धतीने या भारतावर राज्य करण्याची पद्धत लावली, आंदोलन करता हा नेस्तानाबूत कसा होईल यावरच त्यांचं जास्त लक्ष असते. आणि राजनाथ सिंहनी सांगितलं होतं की बीजेपी ही केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा देणारा पक्ष नाही. पण शेवटी नीटचा जे पेपर फुटी प्रकरण आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोदी सरकारला नमवून आणि विशेष म्हणजे आंदोलनकारी लोकांमध्ये जे मोदीने दडपशाही लावली होती त्याला झुगारून जे शॉर्ट व्हिडिओ आहेत तुम्ही पाहत असाल, कशा कशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांनी पोलिसांना ट्रोल केलं, त्यावरच आजचा विषय. आपल्यासोबत आहेत विश्लेषक भूषण प्रकाशराव चोकडे. नमस्कार. नमस्कार. आपण आतापर्यंत अण्णा हजारे यांचं आंदोलन पाहिलं, पण अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला केजरीवाल सारख्या माणसांनी सपोर्ट केला होता. त्यानंतर काही लोकांच्या सोबतच विरोधी पक्षांनी सुद्धा सपोर्ट केला होता आणि त्या प्रकरणात जास्तीत जास्त सपोर्ट हा बीजेपीने केला होता. पण हे जे नीट पेपर फुटी प्रकरणी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक यांनी आंदोलन केलं, हे त्यांच्या मागे कोणी विरोधक नव्हता किंवा त्यांना सपोर्टेबल कोणती संघटना नव्हती, तरीही हे आंदोलन सक्सेस का झालं? नाही, आंदोलन सक्सेस व्हायचं तर एक मुख्य कारण हेच आहे की सरकारच्या विरोधात मुलांचा किंवा जनतेचा रोष होताच आणि विरोधी पक्ष तो राग कॅप्चर करू शकत नव्हते. आणि नेपाळ म्हणा किंवा बांगलादेश म्हणा, तिथं ज्या घटना घडल्या त्यामुळे मुलांमध्ये मनात एक वातावरण तयार होतं की असं आपल्या इथं जर काही झालं तर आम्ही अशा प्रकारे प्रतिकार करू. आणि तेच संधी मिळाली आणि फक्त ते लोकांची आधीच जी मुलांची भावना होती त्यांना CJPने प्रतिसाद दिला. नाही, बसताना सोनम वांगचुक हे 20 दिवस तिथे उपोषणाला आणि 20व्या दिवशी त्यांना उचललं. 20व्या दिवशी त्यांना उचलल्यानंतर जसं BJP हे आंदोलन करायला सपोर्ट करत होती, पण जेव्हा त्यांचं सरकार आलं तेव्हा राजनाथ सिंग म्हणतोय की BJP हे राजीनामा घेणारा पक्ष नाही, NDA राजीनामा घेणार हे नाही, असं 2016 मध्ये त्यांचं स्टेटमेंट होतं. तर हे मोदींचा आधीपासूनही ट्रॅक रेकॉर्ड होता ना की 12 वर्ष जेव्हा त्यांची सत्ता गुजरातमध्ये होती तेव्हाही नर्मदा आंदोलन होतं किंवा इतर आंदोलन होते. आमिर खानही त्यात पडला होता, आमिर खानच्या पिक्चरवरही बॅन झाला होता, मेधा पाटकर वगैरे. ते राजीनामा घेतच नव्हते कोणाचं आणि तोच ट्रॅक रेकॉर्ड कायम राहील असं वाटलंच होतं सगळ्यांना. नाही, राजीनामा घ्यायचा नाही त्यावेळेस ते बरोबर झालं. पण जेव्हा सिलेंडर महाग झाले होते, पेट्रोल महाग होत होतं, तेव्हा हेच मोदीजी, हाच शहा, हेच राजनाथ सिंग, त्याच्यानंतर ते स्मृती इराणी, मग यांना तो त्यावेळेस त्यांच्या विरोधात विरोध करायचा अधिकार होता काय? विरोध करायचा तर लोकशाही म्हटल्यावर विरोध करायचा तर अधिकार आहेच. पण असं आहे की आम्ही जे आहे आमचं एक छत्री अंमल आहे, एक छत्री सरकार आहे, आम्हाला कोणी म्हणणार नाही असे एक आविर्भाव त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे आम्हाला आम्ही जनतेवर आमची पकड आहे असे त्यांना विश्वास आहे. काँग्रेसला वाटत होतं की जनतेवरची पकड सैल होईल जर आपण तशा प्रकारे राजीनामा दिला नाही, जनतेच्या आवाजाला आपण रिस्पॉन्ड केलं नाही. त्यामुळे हा त्यांच्यामध्ये थोडासा अहंकारच होता असं म्हटलं. नाही, जसे आंदोलन त्यांनी दाबून टाकण्याचे खूप प्रयत्न केले, पण यावेळेस जे आंदोलनकर्त्याच्या मनात भीती होती, तुम्ही आता मीडियावर शॉर्ट व्हिडिओ किंवा हे पाहिलं असेल, ते तुम्हाला वाटत नाही की ती भीती निघाली म्हणून? आता या आंदोलनाच्या माध्यमातून आणि मुलांनी जे पोस्टर बनवले होते, तिथं जे बॅनर बनवले होते, तर तिथं तर वाटतच आहे की मुलांमध्ये अजिबात मुलांनी भीती ठेवली नाही, स्वतःचा काही चेहराही लपून ठेवला नाही. अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये ते आंदोलन तुम्हाला TV वर दाखवण्यात आलं आणि तो जो मीडियावर दाखवण्याचे 40 पैसे देऊन जे पोस्ट करून दाखवण्यात आले ते BJPने केलं. पण या वेळेला त्या आंदोलन बदनाम करण्यासाठी TV वरच्या न्यूज चॅनलनी कित्येक लोकांनी प्रयत्न केले. तिथे त्या आंदोलनकाऱ्यांनी मोदी मीडियाच्या अंधभक्तांना सुद्धा तिथे मारण्यात आलं, त्यांचे माईक फेकून देण्यात आले. पण हे आंदोलन कुठल्याच प्रकारचं त्यांच्या फेवरमध्ये TV वर दाखवण्यात आलं नाही. पण सोशल मीडियाने हे आंदोलन घराघरात पोहोचवलं
आणि हे पहिलं इंस्टाग्रामचं आंदोलन असं म्हणतात की अण्णा हजारेंचं आंदोलन हे इलेक्ट्रॉनिक मीडियानं कव्हर केलं होतं आणि त्याला उचलून धरलं होतं. मोदीने जे 2014 मध्ये एका प्रकारे इतका प्रस्ताव वाढवलं हे फेसबुकवर वाढवलं होतं. आणि हे जे पहिलं आंदोलन असं म्हणतात की इंस्टाग्रामच्या रीलचं आंदोलन आहे. आधी इंस्टाग्रामच्या रीलवर ते खूप जास्त व्हायरल झालं, मग लोक सडकेवर उतरले ते पाहून. आता राकेश टिकेत यांनी 1 वर्ष आंदोलन हे दिल्लीला ठेवलं, पण त्यांना एवढा अतोनात त्रास देण्यात आला आणि मोदीचं सरकार आला तेव्हापासून आंदोलनकर्त्यांना देशद्रोही म्हणजे इन्कलाब जिंदाबाद ज्या घोषणा देतात त्यावरही त्यांचे मीडियावाले आक्षेप घेतात. तुम्हाला हे पटतंय का? नाही, आता ते असं आहे, आंदोलन कोणतंही चिरडून काढायचं असेल, काँग्रेसच्याही काळात कसं होतच होतं की जेव्हा एखादं आंदोलन होत होतं याला RSSचा पाठिंबा आहे. अण्णा हजारेच्या आंदोलनाला त्यांनी तेच म्हटलं की RSSचा पाठिंबा आहे. आता हा त्यांचा नेरेटिव्ह चालवायसाठी कोणताही सत्तापक्ष जो असते तो तशा प्रकारे करतेच. नाही, तशा प्रकारचे करते, पण आज टी व्हीवरच्या बातम्यासुद्धा आपण पाहू शकत नाही. बिहारमध्ये पोलिसांच्यावर हात उगारला हे चुकीचंच आहे, पण या मुलांना पोलिसांनी कशा प्रकारे मारलं हे कधी टी व्हीवर दाखवण्यात आलं नाही. पण बिहारमधलं परिस्थिती हे तिखट मीठ चटणी लावून त्यांनी दाखवलं. बिहारमधली, दिल्लीमधली पण तसंच होतं. दिल्लीमध्ये मुलांना एवढं मारलं हे संध्याकाळी मीडियामध्ये दाखवलंच नव्हतं. आणि पोलिसांना कसं मारलं होतं, कशी गोटमार केली हे दाखवलं होतं. तर ते आता मीडिया तर सगळं आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. संविधान पायदुळी हे सरकार तुळवतच आहे, पण या वेळेला प्रत्येक त्या जंतर मंतरवर गेलेल्या लोकांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो, संविधान आणि त्यांनी जय भीमचे तिथे नारे ठोकले. BJPचं कसं आहे, कुठलंही काही असलं ते हिंदू मुस्लिमवर आणतात, पण यावेळेस तो हिंदू मुस्लिम मुद्दा तिथे का उपस्थित करू शकले नाही? त्यांनी तो करायचा प्रयत्न केला. तिथं म्हटलं त्यांनी की उमर खालिद असो की शर्जील इमाम यांचे तिथं नारे लागून राहिले, पाकिस्तानचे झेंडे, म्हणून प्रयत्न केला त्यांनी. पण आता मुलांचा इतका जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि हे इतके ओळखीचे झाले होते मीडिया वगैरे वाले की त्यांचा नॅरेटिव्ह चाललाच नाही यावेळेस. टीव्हीची मीडिया तर हे सगळ्यांना माहीतच आहे की टीव्हीच्या मीडियाला पैसा जो आहे ॲडव्हर्टाईज किंवा बाकीच्या स्वरूपात तो मिळतो गव्हर्नमेंटकडून. मग पत्र ते गव्हर्नमेंटकडून मिळतो, मग आता टीव्ही कोणी पाहायला तयार नाही, मग त्याची TRP कमी होऊन राहिली ना. टीव्हीची TRP कमी होऊन राहिली, पण सरकार जो आहे तो त्यांना तशा प्रकारे रसद पुरवते ना. पण टीव्हीचंच काय आहे, जे सोशल मीडिया आहे किंवा युट्यूबचे चॅनल आहेत ते का काँग्रेसकडचे नव्हते का तेव्हा मॅनेज झालेले? मला तर असं वाटतं की हे जे युट्यूबचे चॅनल आहे तिथं जे काही युट्यूबचे चॅनल वाले येत होते, अजित अंजुम असो की काही असो, ते तर एका प्रकारे काँग्रेसचाच हे करतात. म्हणजे हे मीडिया असो की ते मीडिया असो, मीडिया माझं म्हणणं आहे की मॅनेजच आहे. नाही, माझं असं म्हणणं आहे की पत्रकारिता या क्षेत्रात हळखूळपणा आला, लायचटेपणा आला. सरकारचा लायचटेपणा जर केला तर त्यांची न्यूज चॅनल चालतात, नाही तर त्यांच्या न्यूज चॅनलला सरकार कधी बंदी आणेल सांगताच येत नाही, कारण ती त्यांना ॲडव्हर्टाईज घेतात. तरी तुम्हाला असं वाटत नाही का की सोशल मीडियामुळेच हे आंदोलन एवढं घराघरात पोचलं? सोशल मीडियामुळे तर आंदोलन पोहोचलं. आता जे सरकारच्या विरोधात कोणती गोष्ट असेल ते पोहोचवते सरकार, सोशल मीडियाच. पण मला असं वाटतं की सोशल मीडिया ही, कारण की त्यांचे सबस्क्रायबर जर तुम्ही पाहिले, विशिष्ट समाजाचे, विशिष्ट धर्माचे हे सबस्क्रायबर त्यांचे जास्त असतात. त्यांना त्या सबस्क्रायबरला नाराज करता येत नाही, त्यामुळे त्यांना एजेंडा चालवाच लागते. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकजण आपापला एजेंडा चालवते. तो एजेंडा जनतेच्या हिताचाही राहू शकते. मी असं नाही म्हणत की जनतेच्या हिताचा असते किंवा जनतेच्या हिताच्या विरोधात असते, पण प्रत्येक मीडिया जे आहे आपापल्या परीने आपापला एजेंडाच चालवते. पण न्यूज चॅनलच्या विरोधात जनमानसात एवढी विरोधात प्रतिक्रिया आहेत की त्यांचे ते बूम जरी दिसलं तर ते फेकून देतात. मग तसं यूट्यूबरचं आहे का? तुम्ही म्हणता काही यूट्यूब समजा यूट्यूबर विकल्या गेले असतील, पण सर्वच यूट्यूबर विकले गेले नाहीत ना. नाही, सर्व यूट्यूबर विकले नाही गेले. मी असं म्हणत आहे की त्यांचं पर्सनल एक मत असते की नाही, हे भाजपचं सरकार पडलं पाहिजे किंवा यांचा विजय झाला पाहिजे, एक पर्सनल मत, आणि त्या हिशोबाने ते न्यूज दाखवतात. मला असं वाटतं की तुम्ही, माझं म्हणणं आहे की एखादे हिंदू परिषदचं हे आहे किंवा नितेश राणेचं एखादी सभा वगैरे असतात, हे घेतात, त्याच्यात हे जे आहेत अजित अंजुमन सारखे यांनी जाऊन दाखवा, त्यांनाही ते स्पेस करावं लागेल. जसे त्यांचे बूम फेकले यांचे बूम फेकावं लागतील, म्हणजे आपापलं जे असं असते. तुम्ही थोडीशी बाजू BJPच्या विचारातले असल्यामुळे BJPमुळे वळल्यासारखं वाटून राहिलं. नाही, BJPकडे वळायचं नाही. माझं म्हणणं आहे की प्रत्येक जे चॅनल आहेत हे त्यांचा एक अजेंडा असते बा.
तर ते त्यांचा अजेंडा त्यांच्या याच्यानुसार चालवतात. नाही, मग माझं असं म्हणणं आहे की न्यूज चॅनलवर बीजेपीच्या विरोधात तुम्हाला टीव्हीवरचं नाही, कुठलं आता तर कोणतं नाही आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का की हे जे टीव्हीवरचे न्यूज चॅनल हे सर्वचे सर्व सरकारचे पायचाटे म्हणजे लायचाटे झाले म्हणून? मॅनेज झालेले आहेत. काऊन की आज ईडी, सीबीआय, न्यायालय ह्या व्यवस्था ज्या आहेत हा. ह्या सर्व सरकारने अंडर घेतलेल्या आहेत. पण अशा वेळेस नेपाळसारखी परिस्थिती या भारतात होण्यास काही वेळ लागेल का? करून याच वेळेस विद्यार्थ्यांनी अभिजित दिप्पींनी सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी संसदेवर मार्च केला होता. म्हणजे हा मॉब त्यांच्या अधिकारात राहिलाच नव्हता. कंट्रोलमध्ये त्यांच्या राहिला नव्हता ना. तो वांगचुकच्या कंट्रोलमध्ये होता ना अभिजित दिपकेच्या. हे आले होते, हे स्वतःची त्यांच्या मनात जे होती खतखत ते बाहेर काढायला आले होते. तर त्यामुळे हा जो मॉब आहे, आणि म्हणूनच माझं म्हणणं आहे की हे जे आहे सरकारनं हा जो लाठीचार्ज केला दिल्ली पोलिसांनी, हा जरी किती प्रमाणात करायला लागत होती, लाठी किती मार लागत होती, हे एक जरी गोष्ट असली, त्यांना इलाज काय होता? इतका मोठा मार्च जो आहे संसदवर चालला, इतक्या हजारोनं भीड दाखवणं तर नाही, पण हजारोनं भीड इतकी चालली, त्यांना काय इलाज होता? हो, त्यांना इलाज नव्हता, पण लोकांच्या भावनेचा उद्रेक नेपाळ सारखा का होतोय यावर सुद्धा त्यांनी विचार करायला पाहिजे होता ना. आता केला त्यांनी, आता त्याचा राजीनामा घेतला. आता समजा हे 3 दिवस जर आंदोलन लेट झालं असतं तर या भारतातली कंडिशन काय राहिली असती? चालेल, पण सरकारनं ते, मला असं वाटतं की सरकारनं हुस नसतं दिलं. ते सरकार ते चेकच करत होती कदाचित की किती वाढते हे. कारण की सरकारचं शेवटी इंटेलिजन्स ब्युरो असते, मोठमोठे हे असतात, डिपार्टमेंट असतात जे चेक करत असतात, गुप्त खाते असतात प्रत्येक पोलीस डिपार्टमेंटचे. तुम्हाला असं वाटत नाही का की या भारतात सध्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखं वाटत नाही का इथं हुकुमशाही चालू आहे म्हणून? ते मोदीचं एक क्षत्रिय अंमल असल्यामुळे तसं वाटते. कारण की ते त्यांना जे वाटते ते करूनच घेतात. त्यांची सवय आहे, ती डायलॉग जे आहे संवाद करून निर्णय घेत नाहीत. हा ना, मग लोकशाही पद्धत संविधान पायदळी तुळवल्या जात नाही काय? तर ते आता आपापलं परसेप्शन आहे. आपण जे पाहतो चॅनलवर मला वाटते तसंच प्रत्येकाला वाटते. तर काँग्रेसची जे काम करायची पद्धत होती ते वेगळी होती, मोदीची काम करायची पद्धत तर आहे तर वेगळीच आहे. पण हुकुमशाही भारतात आल्यासारखी वाटत नाही काय? नाही, हुकुमशाही तर नाही आली. मग हुकुमशाही आली असती तर हा प्रधानचा राजीनामा कशाला झाला असता? मला सांगा तुम्ही, किसान आंदोलनाच्या वेळेस 3 बिल मागं घेतलेत. त्याच्या आधी फार्मर्स ते लॉ होते, ते जमीन अधिग्रहण कायदा, तोही मागं घेतला होता. कायदे मागं घेतलेलेच आहेत ना. म्हणजे या प्रकरणात बीजेपी जे करते ते बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, बीजेपी जे पेपर लीक झाले ते बरोबर नव्हतं, त्याच्यावर अंकुश पाहिजे होता. पण माझं असं म्हणणं की लोकांच्या भावनाचा उद्रेक झाल्याच्या अगोदर मोदींनी ते नीट प्रकरण जे आहे ते अगोदरच जर हँडल केलं असतं तर की आज निष्पाप पोलिसांना बिहारमध्ये, दिल्लीमध्ये मार खावा लागला. आज मोदीजी झुकत नाहीत म्हणते, पण ते यावेळेस मोदी शहाना झुकावं लागलं ना. नाही झुका, ते पहिले जे म्हण होती की राजा वेश बदलून फिरे, मोदीचे जे असतात आजूबाजूचे ते त्यांना योग्य सल्ला दिला नाही तर असाच विषय होते. ते जे फीडबॅक देतात की नाही काही होत नाही, एवढं काही सपोर्ट नाही आहे, नंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी स्वतः रील्सही टाकले इंस्टाग्रामवर, मुलांसोबत संवादही करायचा प्रयत्न केला, आजही टाकला व्हिडिओ. तर ते बाकीचे कसे त्यांना फीड करतात त्याच्यावर डिपेंड आहे की. म्हणजे मोदी हे स्वतःच्या मनानं ग्राउंडवर न येता त्यांच्या चले चपाट्याच्या जे काँग्रेसमध्ये होतो त्यांच्या चले चपाट्याच्या सोबतच राहून आहेत ना. राहुल गांधी नाही काय, राहुल गांधीवर सर्वात मोठा आरोप काय आहे की त्याच्या शेजारचे जे 2-4 होते त्याच्याच म्हटल्या ना ऐकत होता. आता अमरावतीमध्ये काय कंडिशन झाली की तुमचा मागं घेते फॉर्म आणि तुम्ही त्याच्या विरोधात जो आहे बीजेपीच्या त्याला सपोर्ट देत नाही, मतदानच करू नका म्हणता. म्हणजे तेल राहुल गांधीला माहिती आहे का हे कंडिशन काय चालू आहे महाराष्ट्रात बीजेपीत, काँग्रेसमध्ये. तर दुसरी गोष्ट कोणत्याही पक्षाचा घ्या, उद्धव ठाकरेवर तोच आरोप होता ना की तुम्ही तुमच्या शेजारचे जे 2-4 आहेत त्यांचंच ऐकता, आणि कसं ऐकू शकतील ते, ग्राउंडपर्यंत कसं जातील, जे जवळचे लोक आहेत त्यांच्यावरच विश्वास करा. पण हे आंदोलन सोशल मीडियाने सर्वसामान्य जनतेने उचलून घेतलं, यावर तुमचं काय मत? हा, ते खरी गोष्ट आहे. सोशल मीडियाने उचललं आणि सोशल मीडियामुळेच ते आंदोलन तेवढं वाढलं, हे गोष्ट खरी आहे. येणाऱ्या काळात सरकारने जो अजेंडा वापरला सध्या हुकुमशाहीचा, हा बरोबर आहे का चुकीचा आहे? नाही, संवाद व्हायला पाहिजे. हुकुमशाहीचा अजेंडा म्हटल्यापेक्षा त्यांना असं वाटतं आम्ही करतो ते बरोबर आहे,
आणि आमच्या विरोधात जे आहे हे विरोधी पक्ष किंवा हे जे नक्षलवादी हे ते आमच्या विरुद्ध एक षडयंत्र रचतात, हे त्यांच्या सतत डोक्यात आहे. पण सामान्य लोकांच्या समस्या असतात ते त्यांना समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हा उद्रेक जो झाला हे ऐकून न घेतल्यामुळे झाला. संवाद जो होता त्याची कमतरता, त्यामुळे हा झाला उद्रेक. म्हणजे तुमचा एक पूर्ण तुमच्या बोलण्यावरून भावार्थ असं निघायला पाहिजे की बीजेपीने हुकुमशाही न करता संवाद करायलाच पाहिजे. संवादाची कमतरता होती. हे होते भूषण चौखंडे. सविस्तर बीजेपीच्या भावना काय आहेत हे ते यावेळेस बोलले. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश साखरे. धन्यवाद. नमस्कार.